हार्दिक असं स्वागत असेल। गुजरात राज्यातील आणि सुरत शहरातील मानाची क्रिकेटची स्पर्धा 15 वर्ष झाली। या स्पर्धेला आर.के. मित्रमंडळाची आर.के. ट्रॉफी ही स्पर्धा महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांचं लक्ष ज्या स्पर्धेवर लागलेलं असतं तीच ही स्पर्धा आपल्या भेटीला 15व्या पर्वामध्ये आली आहे। मराठी खेळाडूंसाठी आवर्जून असणारी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते गुजरातच्या सुरत शहरामध्ये। आणि आज पहिला दिवस या स्पर्धेचा, पहिल्या दिवसातील महत्त्वाची मॅच नंबर 6 आपण या ठिकाणी पाहतोय, ज्या ठिकाणी टिटवे विरुद्ध निजामपूर दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात आहेत। मयूर वाघमारे या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे सध्याच्या घडीला। गेल्याच महिन्यात रायगड प्रीमियर लीगची मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार ज्याने आपल्या नावी केली आणि महाराष्ट्रातील विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे तेच मयूर वाघमारे आपल्याला पाहायला मिळतात इन ॲक्शन मध्ये। परंतु समीर गावस्कर आणि रोहित खरात या दोघांनाही प्रयत्न करावे लागतील 5 ओव्हरच्या या मॅच मध्ये। या वेळेला खोलवटप्प्याचा बॉल थोडासा पुढे बॉल होता, जरूर त्याला ऑन साइडला ढकलतायत, तिकडे धाव मात्र 1 मिळेल, धाव संख्या 1 ने पुढे जाईल। या स्पर्धेची खूप सारी वैशिष्ट्ये आहेत, कारण ग्रामीण संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतात, 2 आयकॉन पाहायला मिळतात। ग्रामीण संघ 2 आयकॉन दोघीही जर पाहिलं तर मराठी असणं गरजेचं आहे। मराठी समाजासाठी गुजरातमध्ये एवढी मोठी स्पर्धा आयोजित करणं सोपी गोष्ट नाहीये, परंतु आर.के. मित्र मंडळासाठी अशक्य देखील काहीच नाहीये। यावेळेला दिशा दिली ते पहिल्या बॉलला करायचं होतं तेच मात्र या ठिकाणी केलं। मयूरला स्वीप मारू शकला जातो त्यांनी या ठिकाणी दाखवलंय आणि काय स्ट्रोक खेळलाय, 4 धावा, चौकार। मयूर गोलंदाजी वेगवान करतात, कदाचित मयूर लोअर फुल टॉस किंवा अगदी खोलवर टप्प्याचा बॉल करतील हा अंदाज होता त्यांना। आणि क्रिकेट हा माइंड गेम आहे, एकमेकांच्या माइंडशी खेळायचं असतं आणि तेच इकडे पाहायला मिळालं। पहिल्या बॉलवर मयूर यशस्वी झाला आणि या बॉलवर जर पाहिलं तर मात्र रोहित खरात यशस्वी झालेत, कारण त्यांनी मयूरला म्हणजे अशा पद्धतीचा स्वीप अगदी वक्कार युनुसला अर्जुन रणतुंगाने खेळायचे। यावेळेला वेगळा फटका, परंतु ही रणनीती मात्र इकडे फसली जरूर होती, परंतु हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय। रोहित खरात त्यांच्या बॅटमधून चौकार। बॅक टू बॅक चौकार येताना पाहायला मिळतात। हे सगळं काही षटक चांगलं चाललंय असं वाटत असताना शेवटच्या 2 बॉलवर चौकार आले आणि त्याच्यामुळे धावसंख्या झाली ती 10। 1 ओव्हर के समाप्ति के बाद रन संख्या हो गई है 10 रन। 10 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळतात। आपण थोडीफार धावसंख्या हिंदीत देखील सांगण्याचा प्रयत्न करू। खरं तर माझ्यासाठी आयुष्यातील हा अनमोल क्षण आहे, जर ज्या वेळेला शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये मराठी कॉमेंट्री करायला मिळाली, बेळगावला कर्नाटकात जाऊन मराठी कॉमेंट्री करायला मिळाली आणि त्यानंतर सुरतमध्ये गुजरातला येऊन सुद्धा मराठी कॉमेंट्री करण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल मी आर.के. मित्र मंडळाचा मनापासून आभारी असणार आहे। कारण आज आपल्या देखील मराठी भाषेचा गोडवा किती गावात एवढा कमीच आहे। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी। साईश मात्र येतात गोलंदाजी करण्यासाठी। रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जासई या गावचे, जासई म्हटलं तर दिबा पाटलांचं गाव आणि त्या दिबा पाटलांच्या गावाला बिलॉंग करत असणारा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय। शेवटचे 2 चौकार आल्याने थोडंसं तरी मयूर नाराज दिसतोय, कारण गोलंदाजीला अपेक्षा असते की मी ज्या काही रणनीत्या बनवतो ते माझ्या बाजूने जाव्यात असं वाटतं, परंतु प्रत्येक वेळेलाच आपल्या बाजूने रणनीत्या जातील असं नाही। कधी कधी काही रणनीत्या फसतात सुद्धा आणि म्हणूनच अगदी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू सुद्धा आपल्याला आउट होताना पाहायला मिळतात किंवा त्यांच्या विरुद्ध सुद्धा धावा येतात। जगातील असा कोणताच गोलंदाज नाहीये ज्याच्या विरुद्ध धावा आलेली नाहीये आणि जगात असा कोणताच फलंदाज नाहीये जो बाद नाही झालाय, कारण कितीही मोठा बॅटर असला तर तो एकाच बॉलवर बाद होतोय। त्याच्यामुळे क्रिकेटचा खेळ आहे, रणनीतीने खेळायचं असतं, एक दुसऱ्याची स्ट्रेंथ जाणून असतात सगळे खेळाडू। आज मात्र तब्बल 15 मॅचेस खेळवल्या जाणार आहेत, 6वी मॅच सुरू आहे, अजूनही खूप साऱ्या मॅचेस बाकी आहेत, परंतु मजा येईल आज सुरतकर मराठी बांधवांना भेटण्याची संधी, किंवा काही मुंबईकर किंवा काही रायगडकर सुद्धा। यावेळेला टप्पा पडतोय, अँगल बनवतोय, बॉल मात्र यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय। स्थानिक संघ विठ्ठल जासई संघासाठी क्रिकेट त्यांनी चांगलं खेळलंय, त्यानंतर गावदेवी गावठाण उरण रायगड संघातून देखील व्यावसायिक क्रिकेट खेळलाय। तर दुसऱ्या बाजूला रोहित खरात मुंबईच्या जोगेश्वरी परिसरातील हा खेळाडू आहे,
ज्या वेळेला वयाच्या 12व्या वर्षी या खेळाडूला चंद्रा सरांनी बांद्र्याच्या कोलगेट मैदानात प्रस्तुत केलं होतं. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर समीर गावस्कर आहेत. या वेळेला फटका चांगला खेळलाय, गॅपमध्ये जाईल का? यस, त्या ठिकाणी जातोय जरूर, परंतु तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता रोहितचा, परंतु समीर यांनी थांबवलं. तिकडे मागील मॅच मध्ये समीर यांनी देखील एक चांगला षटकार खेळला होता. टिटवे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर निजामपूरची जी स्ट्रेंथ पाहता दोन्ही संघ बलाढ्य आहेत. टिटवे गावाला परंपरा आहे, निजामपूरला परंपरा आहे. एक मोठी बाजारपेठ म्हणून अगदी कित्येक वर्षापासूनची ओळख असणारा निजामपूर आहे. विभागालाच निजामपूर विभाग म्हणून ओळखलं जातं. आणि निजामपुराच्या पूर्व दिशेला अगदी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वसलेला हा संपूर्ण परिसर आणि त्या परिसरातून आलेले सर्व खेळाडू आपल्या इकडे पाहायला मिळत आहेत. कामधंद्यानिमित्त मात्र आता ते सुरतमध्ये स्थायिक झालेत. माझ्या मते सुरतमध्ये सुद्धा 1-1, 2-2, 3-3 पिढ्या आता स्थायिक होऊ लागलेल्या आहेत. आणि सुरतमध्ये आले आणि सुरतचे झाले सुद्धा, परंतु आपल्या मातृभाषेला नाही विसरलेत ते. बिग हिट, रिवर्सचा फटका साईच्या विरुद्ध. काय खेळलाय, जबरदस्त प्रहार, बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार. जबरदस्त स्ट्रोक. म्हणजे हे करण्यासाठी पहा, पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयकॉन असा काही वेगळा नाहीये. आयकॉनला 2 हात आहेत, आयकॉनलाही 2 पाय आहेत. तुमच्यासारखं फक्त एक जिगरा लागतो मनामध्ये, आणि तुम्ही आज स्वतःला सिद्ध करा. तुमच्यातील देखील बरेचसे आयकॉन तयार होतील आणि त्यांनाही कोणीतरी बोलवेल खेळायला एक दिवस. आणि इकडे रोहितने मात्र एक डेअरिंग दाखवली आहे, निडरता दाखवली आहे. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर वेगात बॉल, प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होता, परंतु व्हाईट बॉल घोषित केला जातोय. तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता आणि लाडका खेळ क्रिकेटचा आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचं हे युद्ध आपल्याला आवडतं. चेंडू फळी आपल्याला खूप सारा आनंद देऊन जाते. लहानपणीच जर अगदी आपण ज्या वेळेला रांगायला सुरुवात होते ना, त्याच वेळेला आपल्याला आई बाबा एक प्लास्टिकचा बॉल, प्लास्टिकची बॅट घेऊन येतात आणि तिथून खऱ्या अर्थाने आपल्या क्रिकेटच्या खेळाला सुरुवात होते. त्यानंतर हे क्रिकेटचं ज्वर असंच वाढत जातं. जसे शाळेला जातो त्यानंतर आपल्याला घरच्यांचे मार देखील बसतात या क्रिकेटच्या खेळावाचून. पुन्हा एकदा तेच, परंतु या वेळेला प्रयत्न अंगलट आलाय. हा फटका खेळण्याचा प्रयत्न पहा, या अगोदर 2 वेळा ते यशस्वी झाले, परंतु इथे थोडासा संयम गरजेचं होता. मागील मॅच मध्ये देखील त्यांनी चांगली स्टार्ट केली, परंतु लवकर आउट झाले. याही वेळेला तेच पाहायला मिळालंय. असं वाटत होतं कुठेतरी धावसंख्या बनते, परंतु विकेट आली. धावसंख्या झाली आहे 18 विकेट. थँक्यू व्हेरी मच चंदू सर. या ठिकाणी आता उपस्थित राहिलेले आमचे सहकारी मित्र RR इव्हेंटचे सर्व राज रणपिशे यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. राज रणपिशे यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे, निमंत्रणाला मान देऊन आपण आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल आभार व्यक्त करतो. सकाळी ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन समारंभ पार पडला ते सन्माननीय नितीनजी पवार साहेब, हे सुद्धा आता मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत करतो. आणि काही सूचना या ठिकाणी मी देऊ इच्छितो. सर्वांनी त्या सूचनेचं पालन करा. या ठिकाणी आपण दिवस रात्र ही स्पर्धा आयोजित केलेली आहे, परंतु मैदानामध्ये कोणीही कुठल्याही प्रकारचा चुकीच्या पद्धतीने आपण वावर करू नका. मैदानाचा चुकीचा फायदा कोणी घेऊ नका. एखादं चुकीचं कृत्य जर घडत असेल तर मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की या ठिकाणी काही नियम आहेत, काही अटी आहेत, त्याचं आपण पालन करा. धूम्रपान असेल, मद्यपान असेल, हे या ठिकाणी होऊ नये याची काळजी घ्यायची. सर्वांना मी विनंती करेल की असा प्रकार या गुजरात राज्यामध्ये चालत नाही, या मैदानामध्ये चालत नाही. सर्वांना त्याबद्दल मी हात जोडून विनंती करतो आणि आपण आम्हाला सहकार्य कराल ही मला खात्री आहे. त्यामुळे कोणीही कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्या, आणि जर झाला तर आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही याची त्या ठिकाणी दखल घ्यायची आहे. थँक्यू व्हेरी मच. राहिली एक रिवर्सचा षटकार साईच्या एका चेंडूवर मारला खरा, परंतु साईशने त्याच बॅटरला रोहितलाही आउट केलं आणि आणखीही एक फलंदाज बाद केलं, म्हणजे समीर यांना देखील बाद केलं. दोन्ही सलामीवर आता तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळत आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये मयूर यांची साथ देण्यासाठी आलेत आता सचिन करकरे, ज्यांनी पहिला सामना विशेषतः गाजवला होता. कारण 2 ओव्हरचा खेळ इकडे संपलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली ती 19 धावा धावफलकावर आहेत. अजूनही जर पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. या 3 ओव्हरमध्ये धावा बनवाव्या लागणार आहे. टिटवे संघ पहिल्या मॅचमध्ये खूप चांगला खेळलाय, याही मॅचमध्ये त्यांना चांगलं खेळावं लागेल. गावाला असणारी खूप मोठी परंपरा, 38-39 वर्ष जर गावात एखादी टुर्नामेंट चालू असेल तर मोठी बाब आहे.
आणि टिटवे संघाची ती ओळख देखील राहिलेली आहे. उन्हाळ्याच्या कालखंडामध्ये आपल्या गावाकडे आवर्जून सुट्टी काढून हे सगळे ग्रामस्थ जातात, चाकरमानी जातात, मुंबईकर जातात, सुरतकर जातात आणि गावाची स्पर्धा भरवतात. म्हणजे एक टिटवे गावच नाही तर अशा बऱ्याचशा गावांमध्ये त्या संपूर्ण बेल्टमध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो गावाला गावच्या यात्रा होतात, परंतु या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा होतात. यावेळेला वेगवान चेंडू खोलवर टप्प्याचा, त्याला ऑन साईडला ढकललाय. एक धाव तिकडे मिळेल. अतिशय तत्परतेने चपळतेने फिल्डर त्या ठिकाणी आलेत. मयूर वाघमारे आपल्या दुसऱ्या षटकामध्ये आलेले आहेत. पाहूया आता ही लढत पाहण्यासारखी असणार आहे, कारण धावसंख्या जर पाहिली तर 20 झाली आहे. यानंतर आणखी 2 ओव्हर आहेत आणि त्यातल्या त्यात ही ओव्हर मात्र खूप महत्वाची असणार, कारण ही मयूर वाघमारेची ओव्हर आहे. विकेट टेकर गोलंदाज म्हणून संपूर्ण भारतभर ख्याती आहे मयूर यांची. एक मोटरसायकल देखील या हंगामात. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल काय वेगात टाकलाय बॉल, लेंथ वरून उसळी दिली, यष्टीरक्षकांकडे पाठवलाय. काफी बेहतरीन गेंदबाज है मयूर वाघमारे. एक विकेट लेने के लिए जाने वाले गेंदबाज आज आ चुके हैं गुजरात के सूरत में. मराठी भाइयों के लिए ये टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया जाता है पिछले 15 सालों से. आर के मित्र मंडल द्वारा ये टूर्नामेंट, ये प्रतियोगिता काफी बड़े पैमाने पर ऑर्गेनाइज की जाती है. मयूर वाघमारे या वेळेला फटका फसलाय, समोरच्या दिशेने खेळलाय आणि इकडे थोडीशी घाई केली म्हणेल मी सचिनने, कारण कदाचित मयूरची शेवटची ओव्हर होती. यानंतर 2 फ्रेश बॉलर मिळाले असते, परंतु क्रिकेटमध्ये संयम खूप महत्वाचा असतो आणि तो संयम या ठिकाणी ठेवला नाही. टिटवे संघाला धावा कराव्या लागतील. पवन त्यासाठी मैदानात येत आहेत. सचिन मैदानात, मयूर आहेत. पवन गावस्कर स्ट्राईक वर येताना पाहायला मिळत आहेत. मयूर पवार त्यांच्या जोडीला आहेत. मयूर वाघमारे विकेट घेण्यासाठी ओळखले जातात आणि विकेट त्यांनी घेतलेली आहे. खूप कमी असं पाहायला मिळतात की क्वचित पाहायला मिळतं की मयूर बॉलिंगला आलेत आणि त्यांनी विकेट नाही घेतली. आर के मित्र मंडळ कौतुक करावं लागेल, एवढी जबरदस्त स्पर्धा एवढी वर्ष आयोजित करतायत. मयूरचा आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या 2 बॉलवर त्यांच्या विरुद्ध चौकार खेळले होते रोहित खरातने, परंतु या ओव्हरमध्ये आपला अचूक टप्पा त्यांनी कायम ठेवलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 20 वरच थांबवलेली आहे. परंतु अजूनही 2 ओव्हर याच्यानंतर देखील बाकी आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न टिटवेकरांचा देखील असणार आहे. यावेळेला वेगवान चेंडू येताना पाहायला मिळाला. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. गावासाठीचं क्रिकेट खेळण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांना लाभतंय. आपण खरोखर खूप भाग्यशाली आहात, कारण आपल्या गावासाठी क्रिकेट खेळण्याचं भाग्य लाभलंय. जे गावाच्या नावाचं टी शर्ट ज्या वेळेला आपण अंगावर चढवतो ना, एक वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळत असते. गावाच्या नावासाठी, गावाच्या सन्मानासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठीचं क्रिकेट. या वेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता, परंतु काय बॉलिंग टाकली आहे मयूर वाघमारेने या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर मयूर वाघमारे यांनी फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत, परंतु आता पवन आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मयूर या दोघांनाही धावा कराव्या लागतील येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये. म्हणजे 3 ओव्हरमध्ये धावसंख्या जर पाहिली तर फक्त 21 आहे आणि येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये जर कुठे 20-25 धावा आल्या तर फाईट होऊ शकते, परंतु त्या धावा कराव्या लागतील. चौथ्या ओव्हरची सुरुवात होते. बॉलिंगसाठी येत आहेत सागर येत आहेत. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत, धावा कराव्या लागणार आहेत. आज विविध संघ या ठिकाणी दाखल झालेले आहेत. दुपारच्या सत्रात जर पाहिलं तर या ठिकाणी सौम्य 11 तळेखार हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. निवाचीवाडी पाहायला मिळणार आहे, सोनारवाडी पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर घोडशेटवाडी, रायगडवाडी, सनसवाडी, बांदलवाडी, कुडली हे बलाढ्य संघ दुपारी पाहायला मिळतील. वेगात बॅट फिरवली परंतु बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. असं चालणार नाही, तुम्हाला धावा तर बनवाव्या लागणार आहेत. सागरची गोलंदाजी, परंतु स्ट्राईकवर पवन गावस्कर.
बॅटिंग करावी लागणार आहे. काही स्ट्रोक आले तर मॅच मध्ये मजा येईल आणि अजूनही जर पाहिलं तर 11 बॉल बाकी आहेत. क्षमता आहे या खेळाडूमध्ये देखील. यावेळेला वेगात बॅट फिरवली आहे. एक धाव मात्र तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. आज युवा कॉमेंटेटर अक्षय बद्रिके, त्याचबरोबर जर पाहिलं तर रायगडचा बुलंद आवाज म्हणजेच या ठिकाणी दीपेशजी माने सरांना आपण ऐकत आहोत. यावर्षी ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये देखील त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. निवेदकाच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर ख्यातनाम समालोचक, आयोजक आणि निवेदक म्हणून संदीपजी पाटे ही भूमिका निभावत आहेत. संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी त्यांचे कौतुक करू, कारण हे सगळे वर्षातून एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून एकत्र येतात. आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय, आपल्याला गावासाठी काहीतरी करायचंय, विभागासाठी काहीतरी करायचंय, क्रिकेटसाठी काहीतरी करायचंय, या भावनेने हे सगळे एकत्र येतात. प्रत्येकाला आपला व्यवसाय आहे, प्रत्येकाला आपला जॉब आहे, परंतु गावासाठी काहीतरी आपण देणं आहोत म्हणून हे सगळे एकत्र येत असतात. विभागासाठी करण्याचा देखील त्यांचा मानस आहे म्हणून हे सगळे एकत्र येत असतात. आणि आपल्या धकाधकीच्या जीवनातील आयुष्यातील 15-20 दिवस काढायचं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये, परंतु हे सगळे कमिटी सदस्य आहेत ना, हे सगळे त्यासाठी वेळ काढतात आणि ही स्पर्धा भरवतात. म्हणूनच आर के मित्र मंडळाचं कौतुक आम्हाला करावं तेवढं थोडंच वाटतं, कारण गुजरात सारख्या ठिकाणी ही स्पर्धा मराठी बांधवांसाठी होते, ही मात्र जमेची बाब आहे. इकडे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. धावा अक्षरशः आटल्यासारख्या वाटतायत, कारण चांगली सुरुवात झाली होती आणि त्यानंतर जर पाहिलं तर थोडंसं बॅकफुटला येणं, कारण इकडे पाहिलं मिळते पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा होत्या. त्यानंतर जर पाहिलं तर पहिल्या 9 बॉलमध्ये 16 धावा होत्या, परंतु आता धावसंख्या 24 वरच थांबलेली आहे. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. आणखीन एक विकेट. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ आज आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे गुजरात राज्यातील सुरत शहरातील या क्रीडानगरीमध्ये सुलतानिया जिमखाना ग्राउंड, रांदेर, सुरत. काय मैदान आहे, काय ग्राउंड आहे, जबरदस्त. एवढी सुंदर ग्राउंड खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतात, मुंबईला सुद्धा. आणि आज खूप चांगलं ग्राउंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे दिवस रात्र पद्धतीचं हे मॅचेस या ठिकाणी पाहायला मिळतात. यावेळी ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, तिकडे फिल्डर आहेत, तटबंदी केली आहे मात्र या ठिकाणी. हो हो, काय पद्धतीने मात्र या ठिकाणी यष्ट्यांच्या दिशेने. लहानपणी हा खेळाडू गोट्या तर नक्कीच जास्त प्रमाणात खेळला असणार आहे, ज्या पद्धतीने त्यांनी आता स्टंप उडवलाय. आता तोही एक जमाना होता ज्यावेळेला गोट्या सुद्धा खेळल्या जायच्या. आता सांगायला लागतं लहान मुलांना की आमच्या काळात गोट्या सुद्धा खेळल्या जायच्या. असा काळ बदलला. काळानंतर आता मोबाईलच दिला जातो हातात. आईच सांगते की बाबा मोबाईल बघ, मोबाईलचेच क्रिकेट खेळ, मोबाईलवरलेच गेम खेळत बसा. त्याच्यामुळे मैदान काय असतं हे सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नाहीये. मैदान सुद्धा मोबाईल मधलंच असतं आणि त्याच्यावर क्रिकेट खेळावं लागतं. आणि इकडे खेळाडू बाद होत आहेत. विकेट आली आहे. पहा, त्यांना माहित होतं आउट आहे, ते अगोदरच चालू लागले होते. काळाबरोबर काही गोष्टी लुप्त होत गेल्या. निखिल माझ्याबरोबर जुडले गेलेले आहेत. एक कालखंड तुम्हाला आठवतोय का? आपण लहानपणी क्रिकेट खेळायचो, अंपायरकडे कव्हर मागायचो, बॅटरकडे कव्हर द्या, आणि जोपर्यंत कव्हर देत नाही तोपर्यंत बॉलर बॉल टाकत नव्हता. आता कोण कव्हर मागताय का? कव्हर सिस्टमच नामशेष झाली, कारण पहिलेच ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन उभे राहत आहेत. तर अशा या क्रिकेटच्या काही आठवणी आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. असं वाटलं होतं की एक मोठं लक्ष उभे करेल, परंतु मी म्हणेल की दोन्ही आयकॉन चांगले आहेत, परंतु दोघांनी बेजबाबदार फटके खेळले. कारण रोहितने चांगल्या सुरुवातीनंतर पुन्हा रिव्हर्सचा प्रयत्न केला आणि मयूर यांच्या षटकामध्ये रिस्क घेण्याचा प्रयत्न मात्र सचिन करकरेने देखील केला. गुणवान खेळाडू आहेत, यांच्याकडे क्षमता आहे, येणारा काळ त्यांचा असणार आहे, त्यांना शुभेच्छा आहेत, परंतु इकडे चुकाही केल्यात. यावेळेला मात्र सरळ रेषेत नाही येऊ शकले. हा बॉल जर पाहिलं तर ऑन साईडला गेला जरूर. आणि तिकडे धावसंख्या
कौतुक करावं लागेल या निजामपूरच्या संघाचं. माझ्या मते क्रिकेट बरोबर गोट्यांचंही प्रशिक्षण या सगळ्यांना दिलं होतं की काय, ज्या पद्धतीने नेम लगावतायत. आणि काही खेळाडू आउट आहे. टिटवेकरांना येणाऱ्या कालावधीमध्ये पहा काही बॉल बाकी आहेत, त्याच्यामध्ये काही स्ट्रोक खेळावेच लागणार आहेत. आता जर पाहिलं तर धावसंख्या इकडे झालेली आहे ती 27 धावा. मॅच जिंकलेली नाहीये. क्रिकेट हा खेळ 2 डावांचा आहे आणि 2 डावांमध्ये क्रिकेट रंगताना पाहायला मिळत असतं. आज काही बॉल आहेत त्याच्यामध्ये जर का एखाद दुसरा मोठा फटका आला, एक 35 पर्यंत तरी आव्हान उभं करणं गरजेचं आहे. ओमकार गुरव मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच देखील ओमकार होते. हो, हा बॉल थोडासा पुढे टाकलाय, परंतु एकापेक्षा जास्त काही नाहीये. लेग बायच्या स्वरूपातील धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. क्रिकेट प्रेमी, क्रिकेटचे चाहते दूर दूरवरून आलेत, आपल्या गावासाठी खेळण्यासाठी आले, कोणी गावाला पाठिंबा देण्यासाठी आले. आरके ट्रॉफी आज पाहायची आहे, आरके ट्रॉफी आज गाजवायची आहे, हा निर्धार करून मात्र प्रत्येक जण या ठिकाणी आलेला आहे. सुरतमध्ये आलाय आणि त्याचबरोबर या क्रीडा नगरीमध्ये आलाय. सुलतानिया जिमखाना ग्राउंड. रांदेर इकडे जर पाहिलं तर आणखीन एक चांगला बॉल येताना पाहायला मिळाला. सुलतानिया जिमखाना ग्राउंड, रांदेर, सुरत. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. सर कशासाठी? सर आपला जो सॉफ्ट सिग्नल आहे तोच द्या. कॉर्ड बिहाइंड तेवढं आपण इकडे नाही देऊ शकत आहे. चेक. Yes. युवा प्रमुख सुरत शहर शिवसेना सन्माननीय राकेशजी शिंदे साहेब, तसेच तांदळेकर साहेब आणि दामुगडे साहेब यांचं या स्पर्धेच्या वतीने मी सहर्षाचं हार्दिक स्वागत करतो. शिंदे साहेब, तांदेकर साहेब, दामगुडे साहेब, आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे. आपण या ठिकाणी उपस्थित राहिला, त्या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करून मी थेट जातो चंदू शेट्टे सरांकडे. थँक्यू व्हेरी मच. शेवटचं षटक आहे या डावातील. एका बाजूला जर पाहिलं तर निजामपूर आहे आणि एका बाजूला टिटवे यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल बॅटची कडा घेत बॉल पाठीमागे जाईल, परंतु तिकडे एका धावेवर समाधान मानावं लागतंय आणि पहिला डाव इकडे संपतोय. धाव संख्या झाली ती 29. विजयासाठी 30 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. तसं छोटं वाटतंय आव्हान, परंतु जर का सुरुवातीला 2-3 विकेट टिटवेकरांनी घेतल्या तर मॅच मध्ये मजा सुद्धा येऊ शकते. पाहूया दुसऱ्या डावात काय होईल. मी विनंती करेल या ठिकाणी टिटवे संघाला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. आपल्याकडे आता वेळ फार कमी होत चाललेला आहे. सगळे सामने आपल्याला 5 षटकांचे खेळवायचे आहेत, जे एवढ्या वर्ष आपल्याला शक्य झालं नाही. कुठेतरी या वर्षी ते शक्य करून दाखवायचंय. आपलं सहकार्य जर लाभलं तर नक्कीच या ठिकाणी शेवटची फायनल आपल्याला 6 ओव्हरची खेळवण्याचा आपला मानस आहे आणि त्यासाठी आपलं सहकार्य हे अपेक्षित असणार आहे. नक्कीच मी आपणास विनंती करेल की सहकार्य करा. टिटवे संघ मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि निजामपूर संघाला मी विनंती करेल की आपले फलंदाज लवकरात लवकर होईल तेवढं लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी पाठवायचंय. या ठिकाणी सुरत शहर मराठा क्रिकेट कमिटीचे तेजस भाई आणि दीपक भाई शिंदे, मी आपणास विनंती करतो आपण या ठिकाणी यायचंय. आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपणास व्यासपीठावर विराजमान होण्यासाठी विनंती करतो. दीपक भाई, तेजस भाई, आपण या बसलेत ना.
आपल्याला एक नवीन चेंडू या ठिकाणी या स्पर्धेला लाभलेले आहेत. शिक्षित हा नवीन ब्रँड आपल्याला गेल्या वर्षापासून पाहायला मिळतोय. चेंडू तसे अनेक चेंडू स्पर्धेसाठी वापरले जातात आणि आता एक नवीन चेंडू या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेला आहे कंपनी मार्फत आणि नाव आहे त्याचं शिक्षित. नक्कीच त्याचा चांगला खेळाडूंकडून रिस्पॉन्स येत आहे. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं या ठिकाणी पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो आणि असेच रात्री 11 वाजेपर्यंत आमच्या सोबत राहा अशी एक विनंती करतो. थँक्यू व्हेरी मच. तर मांजुर्णे गावचे विराज आपल्यासाठी एक पारितोषिक आहे आणि ते आमच्याकडे जमा आहे. ते कृपया आपण या ठिकाणाहून घेऊन जायचंय. आपल्यासाठी एक पुरस्कार आलाय, तो आमच्याकडे जमा झालेला आहे, तर आपण कृपया तो घेऊन जायचा आहे. यानंतर दुसऱ्या डावाकडे आपण चाललेलो आहोत. मॅच नंबर 6 आणि डाव दुसरा. यानंतर आरके मित्रमंडळाची क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. यावर्षी ही स्पर्धा आणखी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाली. यावर्षी प्रेक्षकांची संख्या आजच लक्षणीय पाहायला मिळते. उद्या देखील ती पाहायला मिळणार आहे. रात्रकालीन स्पर्धा आणखी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एक डाव संपलाय. दुसऱ्या डावासाठी मात्र आपण मैदानाच्या दिशेने जाणार आहोत. ज्या ठिकाणी सलामीची जोडी एका बाजूला जर पाहिलं ओमकार गुरव आणि जोडीला जर पाहिलं तर मयूर वाघमारे आलेले आहेत. आम्ही सिक्सिटच्या वतीने या स्पर्धेचे आपण बॉल पाहतोय, तर त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत. 6 6 देखील मारताना पाहायला मिळतात काही खेळाडू. दुसऱ्या डावाकडे चाललोय आपण. रोहित खरात पहिला बॉल वेगात यष्टीरक्षकांच्या दिशेने रिव्हर्स खेळायचा होता, परंतु नाही यशस्वी होऊ दिला. क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे. एका डावात कधी रिझल्ट लागतो का? नाही. आपण कित्येकदा पाहिलंय मोठ्या धावसंख्या उभारल्या, असं वाटत होतं एकतर्फी संघ जिंकतील, परंतु त्या धावसंख्येचा पाठलाग झालाय आणि कमी धावसंख्येमध्ये सुद्धा भले भले संघ हरताना आम्ही पाहिलंय. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळलाय. टायमिंग नक्कीच चांगलं. ओ कॅच पकडली, परंतु अगदी लगान चित्रपटाची आठवण झाली. जोपर्यंत खाली पाहिलं तोपर्यंत अगदी बाहेर आले होते बाउंड्री लाईनच्या. नाराज असतील. थोडक्यात मोये मोये. त्यांनी मेहनत चांगली केली होती, कारण अशा प्रकारची कॅच पकडणं सोपी नाहीये, कारण अगदी ते सर्कलवर होते. ओ हो हो, इकडे पुन्हा एकदा चांगला बॉल प्रस्तुत करतायत. एक चौकार आला म्हणून जिद्द नाही सोडली या खेळाडूने, जिद्दीने गोलंदाजी करतोय. एक षटकार आला. यस यस यस. 6 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने खेळला जातोय हा फटका. एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 7 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आजचा दिवस क्रिकेटसाठी खूप महत्वाचा आहे. मराठी खेळाडूंना गुजरात राज्यामध्ये सातत्याने गेली 15 वर्ष खेचून आणणारी ही स्पर्धा यावेळेला मात्र आणखीन एक बॉल ऑन साइडला जाईल मात्र हा बॉल. आणि जसं अमिताभ बच्चन म्हणायचे ना, खुश तो दिन गुजारो हमारे गुजरात में, तर तसं आम्हाला देखील आता तंतोतंत लागू पडतंय. कारण गुजरात धमाका, बिग बॅश म्हणा किंवा बऱ्याचशा स्पर्धा गुजरातमध्ये देखील आता चांगले क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला. ISPL साठी देखील इकडनं तुम्हाला प्रदीप पाटीलला खेळताना आपण पाहू, जिग्नेश पटेलला खेळताना पाहू, बंटी पटेलला खेळताना पाहू. स्कोर जर पाहिला तर इकडे पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली होती 8. थोडासा दबाव निर्माण केलाय खरा, परंतु विकेट नाही. कारण उद्या गुजरातच्या मराठी समाजाच्या ज्या टीम आहेत त्या इकडे पाहायला मिळणार आहेत. सुरतच्या 50-11, RK फायटर, भवानी सरकार, कृष्णा 11, वीर शिवाजी, स्वराज्य 11, महाकाळ,
गॉडसन या बलाढ्य टीम या ठिकाणी उद्याही पाहायला मिळणार आहेत. पाहूया आता सचिन करकरे, स्वतःला सिद्ध करावं लागेल या युवा खेळाडूला माणगावच्या, कारण आपल्या विभागात गावात चांगला खेळतोय, परंतु तुमच्या टॅलेंटचं खरं कस तुम्ही ज्या वेळेला तुम्ही पुढच्या टप्प्यात जाता ॲज अ आयकॉन म्हणून आज जबाबदारी सचिनची वाढली आहे. आणि आता पाहूयात पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेऊन सचिनने स्वतःला सिद्धही केलंय, परंतु सचिनला आज पुन्हा एकदा दाखवावं लागणार आहे, सिद्ध करावं लागणार आहे. अजूनही 24 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. RK ट्रॉफी सुरत गुजरात. कमी गतीचा चेंडू आतमध्ये येणारा देखील टाकला गेला. निर्धाव चेंडूची सांगता. यावर्षी रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील चांगली बॅटिंग केली, परंतु मयूरचा गोव्याच्या सांगेम प्रीमियर लीग मधील रिव्हर्स हेलिकॉप्टर हा चर्चेत आला होता. रिव्हर्सही खेळला आणि त्यातल्या त्यात षटकार मारला. रिव्हर्स हेलिकॉप्टर षटकार हा वेगळा फटका त्यांनी प्रोड्यूस केला होता. कदाचित आजही एखादी आठवण करून देईल. धावफलक जर पाहिला तर 9 धावा धावफलकावर आहेत. ओव्हर नंबर 2 सुरू असताना सचिन हे देखील चांगली गोलंदाजी करतायत खरे, परंतु पाहूयात प्रेक्षकांची गर्दी मात्र. आज सुट्टीचा दिवस आहे, मकर संक्रांत मोठ्या प्रमाणावर भारतभर विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा हा सण पाहायला मिळतो. एकाच दिवशी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो हा सण, परंतु गुजरातमध्ये पतंगीसाठी ओळखला जातो. आणखी मात्र कॅचही सुटली. 2 धावा येताना पाहायला मिळाल्या, परंतु महाराष्ट्रामध्ये तिळगुळासाठी ओळखला जातो आणि पुरणपोळी देखील केली जाते. बिग हिट. काय स्ट्रोक खेळलाय, अफलातून फटका. लांब 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 लचक खेळलाय हा फटका. जा शोधून आणा. 6 धावा मात्र तिकडे मिळतील. या बॉलला पिक केलं आणि 6 धावांमध्ये पाठवलं. धावसंख्या जर पाहिली तर 17 वर आहे. आज आजच्या दिवसातील मॅच नंबर 6 या गटातील शेवटचा सामना यानंतर पार पडेल. हो हो RK सर, यानंतर गटातील शेवटची मॅच होणार आहे. यानंतरची मॅच सेमीसाठीची क्वालिफायर मॅच. गट पूर्ण करायचा आहे. हो सर, खेळवायची आहे. यस, म्हणजे साखळेवाडी आणि चालू सामन्यातील विजेता लगेच टॉस साठी देखील आपल्याला यायचंय. पाहूया जोपर्यंत इकडे आपण पाहतोय धावसंख्या कळवली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता ती 17 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 17, 3 ओव्हर बाकी आहेत. 13 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. मयूरकडून एखाद्या रिव्हर्सच्या फटक्याची अपेक्षा किंवा रिव्हर्स हेलिकॉप्टरची अपेक्षा प्रेक्षकांना नक्कीच असेल. चेक. सुरत शहर मराठा समाज क्रिकेट कमिटी सन्माननीय अध्यक्ष या ठिकाणी योगेशजी मोरे आणि विजयजी पवार साहेब, आमचे सुरत शहरातील पहिले समालोचक, ज्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी शिरवली विभागात असेल किंवा येलावडे विभाग असेल, या विभागातील पहिले समालोचक म्हणून ज्यांची ओळख आणि आमचे मार्गदर्शक, जिथे क्रिकेट तिथे विजय पवार असं एक वेगळं समीकरण आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं, ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी सहर्ष हार्दिक स्वागत करतो आणि व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची मी विनंती करतो. संपूर्ण क्रिकेट कमिटी आपल्याला या मंचावर उपस्थित असताना पाहायला मिळते. संपूर्ण कमिटी यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. जाऊया समालोचक कक्षाकडे. धन्यवाद. सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. विविध मान्यवर उपस्थित राहत आहेत, विविध कमिटीचे सदस्य इकडे उपस्थित राहत आहेत. आजची मकर संक्रांत क्रिकेटच्या मैदानातली आपल्याला पाहायला मिळते. पहा, आपण क्रिकेटर आहोत. आपली दिवाळी सुद्धा मैदानात, होळी सुद्धा मैदानात, मकर संक्रांत सुद्धा मैदानाच्या आतमध्ये. हो हो हो, या वेळेला प्रयत्न रिवाजचा आणि त्याच वेळेला दांडी 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 गुल.
हरकत नाही, प्रयत्न तरी सुद्धा महत्वाचा होता. कदाचित पुढल्या मॅच मध्ये ते आपल्याला पाहायला मिळेल. परंतु पाहूयात इकडे रोहित देखील दाखवतोय, मीच देखील या ठिकाणी कशासाठी आलोय आणि आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करतायत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साईश म्हात्रे, उरण जासई बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. आज सकाळच्या सत्रात, त्याचबरोबर जर पाहिलं तर दुपारच्या सत्रात, संध्याकाळच्या सत्रात हे क्रिकेट पाहायला मिळणार आहे. 3 टप्प्यामध्ये पाहायला मिळेल. परंतु पहिल्या मॅच पासून, म्हणजे पहिली मॅच टाय झाली, सुपर ओव्हर झाली, तिथून ही सुरुवात झाली. म्हणजे स्पर्धेची सुरुवातच यावर्षी धमाकेदार झाली आहे. RK ट्रॉफी सुरत म्हटलं तर एक चुरसच आली आहे. यावेळेला आल्या आल्या पहिलाच बॉल, सीमा रेषा पार, षटकार. आणि आता मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता, केवळ 3 धावांची आवश्यकता आहे. साईश आल्या आल्या साईशचा एअर स्ट्राईक पाहायला मिळाला. ओहो, यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल होता. थोडीशी जागा बनवली होती आणि कव्हर पॉइंट निवडायचा होता. बॉलचं थोडंसं उसळी घेणं, बॉलचं थोडंसं वळणं, इकडे मात्र पथ्यावर पडलं गोलंदाजाच्या. विजय पवार साहेबांचं देखील आज सुरतची ही मानाची स्पर्धा आणि बऱ्याचशा क्रिकेट प्रेमींना भेटण्याची देखील संधी आवर्जून मिळते. आणि आज एक अविस्मरणीय भेट सुद्धा संदीपजी पाटील सरांच्या माध्यमातून, या स्पर्धेच्या माध्यमातून ती लक्षात राहण्यासारखी देखील असेल. केवळ 3 धावांची आवश्यकता आहे, तरी देखील 2 धावांची तरी देखील फाईट सुरू आहे. टप्प्याचा बॉल होता, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. फिल्डर तिकडे पोहोचतायत का? थोडेसे दूर राहिले. साईश धावली नाहीये तिकडे, चेक. आणि कदाचित साईशला देखील एखादा रिव्हर्सचा षटकार मारायचा आहे की काय. या ठिकाणी या निमंत्रणाला मान देऊन आज मैदानामध्ये उपस्थित आहेत राजे ग्रुपचे अक्षय जाधव. मी विनंती करेल अक्षय जाधव याला आपण आपल्या सर्व मेंबरना घेऊन या ठिकाणी यायचंय. अक्षय जाधव, आमचे मित्र सहकारी राजे ग्रुपचे एक सभासद अक्षय जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी RK स्पोर्ट याच्या वतीने, RK मित्रमंडळ याच्या वतीने मी त्यांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत करतो. आपल्या सहकारी आणि अक्षय जाधव यांचं खूप खूप स्वागत असेल आणि मनपूर्वक आभार असेल. आपण या ठिकाणी आलात, त्यांचा आमचा मान ठेवला त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो आणि मी व्यासपीठावर बसायला विनंती करतो. दर्शनचाही खेळ आज पाहायला मिळणार आहे. आणि या मॅच मध्ये विजय मिळवताना पाहायला मिळतोय रुद्रांश 11 निजामपूर संघ. अभिनंदन. चला आता एक महत्वाचा सामना सर या ठिकाणी होणार आहे. फायनल या ठिकाणी मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन सागर खानविलकर अँड कंपनी. लगेचच एक मोठा सामना, आजच्या दिवसातला महत्वाचा सामना, या ग्रुप मधला महत्वाचा सामना, तो म्हणजे या ठिकाणी DN आर्मी साखळेवाडी वर्सेस रुद्रांश 11 निजामपूर. सागर खानिवलकर साहेब यांचा हा संघ आणि आपण पाहतो